शेतकरी, शेतमजूर सर्व गोष्टीचा विचार करून एक आम्ही मसुदा तयार करणार आहोत। आम्हाला कुठे खेडी फोडायची आहे यावर बारीक नजर ठेवून आहोत। आम्ही कोणाला तिकिटासाठी विनंती करणार नाही, आम्हाला सहभागी करून घ्या असं म्हणणार नाही। हा भिकारीपणा आम्ही करणार नाही, त्याची गरज पण नाही। प्रहार हा तालुका किंवा जिल्ह्यापुरता मर्यादित विषय नाही, राज्यात खालून वरपर्यंत आमचा कार्यकर्ता आहे। लोकसभा निवडणुकीत कुठे कशी चालायचे हे आम्ही नक्की ठरवू। 11 एप्रिल रोजी बच्चू कडू अंतिम निर्णय घेणार, लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी जाहीर करणार। बच्चू कडूंनी अप्रत्यक्षपणे राणा दाम्पत्याला टोला लगावला। परिस्थिती पाहून आम्ही योग्य निर्णय घेऊ। सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, जेव्हा रट्टा मारायचा तेव्हा आम्ही मारू। मला वाटतं सगळ्याच गोष्टी हे जर आम्ही खुल्या केल्या इथं तर मग अर्थच उरणार नाही। मला वाटतं का चुकीची वाट पाहतो आम्ही। काही पक्षाच्या चुका आमचा खासदार बनवू शकतं, पण त्यांनी त्या चुका करावं असंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। भाजपला इशारा आहे का? आता ते तुम्ही गृहीत धरा, कोणाला विचारा। तिथल्या स्थानिक कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांना सगळ्यांना भेटून काही जे महत्त्वाचे मुद्दे आहे विदर्भातले, बेरोजगारी असेल, शेतकरी असेल, तुमचे घरकुलाचे मुद्दे असणार, या सगळ्या गोष्टीवर चर्चा करून एक व्यवस्थित आम्ही मुद्द्याचा एक मसुदा तयार करणार आहोत। त्या संदर्भातच हे सगळं करत असताना कुठं आम्हाला खेळी खेळायचं आहे यावर आम्ही बारीक नजर ठेवणार आहोत। आम्ही कोणाला विनंती नाही करणार का आम्हाला तिकीट द्या किंवा आम्हाला त्यात सामील करून घ्या। हा भिकारीपणा आम्ही कधी करणार नाही, त्याची गरज आहे आम्हाला कधीच पडू नये। पण काही ना काही कशा पद्धतीनं त्याचे परिणाम, प्रहार हा फक्त एका तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता विषय नाही आहे, तो महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावीपणे आम्ही काम करतो आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा कार्यकर्ता तालुक्या पातळी ते गाव पातळीपर्यंत आहे। हा सगळा विषय घेऊन जे मुद्दे निवडणुकीतले संपले आहे त्या मुद्द्या बाबतीत आम्ही या सगळ्या निवडणुकीमध्ये तो अजेंडा घेऊन आम्ही समोर जाण्याची आमची तयारी आहे। आणि ते 11 एप्रिलला सगळं फायनल, महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी आम्ही ते सगळं त्याचा पुरा अंतिम निर्णय घेऊन या निवडणुकीची पार्श्वभूमी स्पष्ट करू। निर्णय आम्ही राजकुमारजीकडेच ठेवलेला आहे। आखरी सगळे माहिती देऊन तो अधिकार आणि ते सगळं आम्ही तो अधिकारच त्यांना निर्णय घ्यायचा त्यांच्याकडे देणार आहोत। आणि तो जे निर्णय त्या राजकुमारजी घेईल ते आम्ही करू। लोकसभेच्या विजयाचा जो असं काय याच्यातलं चतुरपणाच नाही। राजकुमार हमारे दिल में है और हम उनके दिल में है। हम गहरे दोस्त भी है और हमारी पार्टी भी है। अमरावती लोकसभेसाठी 4 एप्रिल फॉर्म दाखल करायची शेवटची तारीख आणि आपण 11ला जाहीर करू। हा बरोबर आहे ना, मग आमची पहिले तयारी राहणारच, म्हणजे तेच ते धरूनच आम्ही करणार आहोत। अरे मी काय सांगतोय, आखरी परिस्थिती पाहून हात मारला पाहिजे। आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवू। 8 तारीख भाव वापस घेण्याची तारीख आहे, 15 तारखेला 4 तारीख 11 तारखेला निर्णय घेणार। 4 तारखेपासून अर्ज भरणं आहे, 8 तारखेला विड्रॉल आहे, लक्षात घ्या। आणि आम्ही आमच्या सगळ्या प्रोसेस करून ठेवू। मी तुम्हाला काय म्हटलं आहे, निर्णय 11 तारखेला हा सार्वत्रिक जरी असला तर कुठं कशी चाल चालायची त्याला थोडी बंधनं आहे।